माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला आहे आणि व्हिडिओ पाहत आहात तर लगेच सबस्क्राइब करा चॅनल आणि लाईक करा, कारण खूप महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ही घोषणा केलेली आहे। सविस्तर अपडेट नक्की पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत सुरुवात करूया। त्यापूर्वी सबस्क्राइब करा जेणेकरून लाडकी बहीण योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। या योजनेमध्ये होणारे वेळोवेळचे बदल आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर गरजेचं आहे सबस्क्राइब करणं। तर स्वतः एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नेमकी काय घोषणा केलेली आहे, त्यांनी काय माहिती दिलेली आहे। अपात्र फॉर्म पात्र करण्यासंदर्भात जसं आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्या संदर्भात देखील ते काय म्हणाले आहेत या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया, सविस्तर पाहू। अतिशय लोकप्रिय झालेली आहे। 1.5 कोटी माझ्या महिला भगिनींनी बहिणींनी अर्ज केलेले आहेत। त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आम्ही ट्रायल रन सुरू केला आणि ट्रायल रनमध्ये फक्त 1 रुपया न टाकता पूर्णपणे रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। 17 तारखेला प्रमुख कार्यक्रम आहे हा आणि त्याच्यामध्ये जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। कारण आम्ही जे बोलतो ते करतो, म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतो। ज्या बहिणीचे कागदपत्र त्याच्यामध्ये त्रुटी असेल, त्या अपात्र असतील, त्यांना त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनाही पात्र केलं जाईल। लवकरात लवकरचे पैसे खात्यामधून काढावे, कुठेतरी आता ते म्हणत होते की पैसे मिळणार का? तर पहा, सर्वात मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे। ज्या महिलांचे फॉर्म पात्र आहेत त्यांना 17 ऑगस्टपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत पैसे जमा होतील। काही महिलांच्या अकाउंटमध्ये आज संध्याकाळपर्यंत पैसे येतील। 14 ऑगस्टपासून ही प्रोसेस सुरू झालेली आहे। ट्रायल रनमध्ये त्यांनी 1 रुपया न पाठवता डायरेक्ट महिलांच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये पाठवण्यास सुरुवात केली। त्या अगोदर काही महिलांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया पाठवून पाहिला आणि 14 ऑगस्टला जो ट्रायल होता त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट 3000 रुपये पाठवले आणि तो सक्सेस झाला। त्यानंतर महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे। काल देखील खूप मोठ्या प्रमाणात पैसे आलेले आहेत महिलांना, आज देखील येणार आहेत। उद्या 17 ऑगस्टपर्यंत ज्या महिला पात्र असणार आहेत त्या प्रत्येकीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आधार कार्ड लिंक असेल आणि त्यांचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर 100% पैसे मिळतील। काळजी करू नका, तुमच्या मैत्रिणीला आले, तुमच्या बहिणीला आले, तुम्हाला आले नाहीत असा विचार करू नका की तुम्हाला हे पैसे येणार नाहीत, तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत यांनी घोषणा केलेली आहे। तसेच जे फॉर्म अपात्र आहेत त्यांचे फॉर्म पुन्हा चेकिंग करून रिचेकिंग करून या ठिकाणी पाहू शकता। जे अपात्र ठरलेले आहेत, अपात्र केव्हा ठरतील? जेव्हा त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं असेल, त्यांच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील, त्याच वेळेस ते फॉर्म अपात्र ठरलेले आहेत। याचा अर्थ पुन्हा ते फॉर्म चेक केले जाणार आहेत आणि अपात्र फॉर्मला त्या ठिकाणी पुन्हा संधी मिळणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेबांनी ही घोषणा केलेली आहे। त्यांनी स्वतः सांगितलेले आहे की जे फॉर्म अपात्र आहेत त्यांना देखील संधी मिळणार आहे। त्यांचे परत एकदा डॉक्युमेंट चेक करून फॉर्म चेक करून त्यांना देखील पात्र ठरवलं जाणार आहे या योजनेसाठी आणि 3000 रुपये जे आहेत 2 महिन्याचे ते त्यांना मिळतील। जर या महिन्याच्या एंडिंगपर्यंत जर झाले तर 2 महिन्याचे मिळतील, नाही तर 3 महिन्याचे म्हणजे जुलैचे, ऑगस्टचे आणि पुढच्या महिन्याचे सप्टेंबरचे पैसे देखील त्यांना 1500 रुपये अशा प्रकारे 4500 रुपये मिळतील। त्यामुळे काळजी करू नका। लाडकी बहीण ही योजना कल्याणकारी योजना आहे। या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थी महिलेला झाला पाहिजे, त्या संदर्भात सरकार देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे, प्रयत्न करत आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी ही अपडेट होती। अशाच नवीन अपडेट या योजनेसंदर्भातल्या जाणून घ्यायचे असेल तर आत्ता सबस्क्राईब करा। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीणच्या एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।